राजधानी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे। साहित्यप्रेमी या ज्या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे, ग्रंथ प्रदर्शन असेल, पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत, त्या ठिकाणी भेटी देतात। आता माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांचं नाव महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे। मग ते एंटरप्रेन्योर पुस्तक असो किंवा रावण ही कादंबरी असो। शरद तादळे सर आहेत, आपण त्यांच्याशी जरा या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने बातचीत करूया। खरं तर या राजधानीमध्ये हे साहित्य संमेलन होते, सुरुवात काय कराल या साहित्य संमेलनाबद्दल सांगताना? सुरुवात अशी आहे की 98वं साहित्य संमेलन दिल्लीत होते। पहिल्यांदा काही साहित्यिक नाराज झाले की दिल्लीला नको, पण ज्यावेळेस आता इथलं हे वातावरण बघतोय आपण, तर इतकं वातावरण प्रसन्न आहे। आणि मला असं वाटतं की दरवेळेस संमेलन होतं तर त्या संमेलनाचं आउटपुट काही निघत नाही। म्हणजे संमेलन होतात, चर्चा होती, परिसंवाद होतात, पण हे संमेलन असं आहे की दिल्लीत झालं आणि ह्या संमेलनाच्या निमित्ताने 100 कार्यक्रम झालेत ऑलरेडी संमेलनाच्या अनुषंगाने। तर मला वाटतं हा एक भला सगळ्यात मोठा प्रयोग झाला। आणि दुसरी गोष्ट आहे की ह्या साहित्य संमेलनातून मराठी भाषेचं अध्यासन केंद्र JNUमध्ये होतं आणि अजून बऱ्याचशा काही गोष्टी याच्या अनुषंगाने घडत आहेत। तर अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन होणं ही मराठीसाठी फार महत्त्वाची घटना झाली। आणि जे आपण भाषा अभिजात म्हणतो किंवा जागतिक लेवलला म्हणतो, माझ्या अंदाजाने जगात 7-8 नंबरची बोलणारी भाषा संख्येवाईज मराठी आहे। तर ग्लोबल जाण्यासाठी दिल्ली हे एक महत्त्वाचं तळ राहिले असं मला वाटतं। या ज्या ठिकाणी हे साहित्य संमेलन भरलंय त्याचा एक इतिहासीय संदर्भ सुद्धा दिला जातोय, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा तळ महादजी शिंद्यांचा होता आणि बऱ्याचदा असं म्हणतात की दिल्लीला तळ असेल तर पुढे जाऊ नये, पण महादजी शिंद्यांचा तळ होता। आणि महादजी शिंद्यांना ट्रिब्यूट म्हणून जी ट्रेन पुण्यातून दिल्लीमध्ये आली, म्हणजे महादजी शिंदे ज्यावेळेस दिल्लीला आले त्याच पद्धतीने ट्रेन जी 1200 साहित्यिकांना घेऊन आली तिचं नावसुद्धा महादजी शिंदेंच्याच नाव त्यांना दिलं। तर मला वाटतं हिस्ट्री रिपीट्स, बघू आता याच्यानंतर काय होतं। तुम्ही पुण्यापासून या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी जे साहित्यिक आले त्यांच्यासोबत आलेला आहात, तिथला काय अनुभव होता? एक प्रदर्शन तुम्ही ट्रेनमध्येच संमेलन केलं आणि वेगवेगळे साहित्यिक त्यामध्ये सहभागी झाले, त्यातला अनुभव काय होता? मी जसं तुम्हाला आता म्हणलं की 98वं साहित्य संमेलन ह्या डोक्यात धरून सरद संस्थेने असं ठरवलं की आपण एक वेगवेगळे 98 प्रयोग करूया, 98 कार्यक्रम करूया। तर ह्यातच असं ठरलं की ज्यावेळेस 1200 साहित्यिक पुण्यावरून दिल्लीला ट्रेनने येत आहेत त्यावेळेस ते 30 ते 36 तास ट्रेनमध्ये राहणार आहेत। तर मग 36 तास जर साहित्यिक एका ट्रेनमध्ये आहेत तर ते आतमध्ये एक साहित्य संमेलन का होऊ नये? मग त्याला माननीय उदय सामंतजी आपले भाषा मंत्री आहेत, त्यांनी इतकं सकारात्मक दिला की त्यांनी त्या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद घेतलं। मग पुण्यातून सुरुवात झाली, पुण्यात एक कार्यक्रम झाला आणि ट्रेनमध्ये 1200 साहित्यिक होते तर आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं। मग काव्य संमेलन असतील, गवळण असेल, भारुड असेल, परिसंवाद सुद्धा झाले, एकांकिका प्रयोग सुद्धा झाले। तर 1.5 दिवस मी स्वतः ट्रेनमध्ये होतो येताना, तर प्रत्येक साहित्यिकाचा इतका उत्साह होता की प्रत्येक जण, आता तुम्ही बघा इथे निमंत्रित कवी आहेत, निमंत्रित साहित्य आहेत, 1200-1300 लोक येणार आहेत, तर प्रत्येकाला कविता आपली कलागुण सादर करायला संधी मिळत नाही, संख्या कमी असते जास्त असल्यामुळे। पण रेल्वे साहित्य यात्री संमेलन झाल्यानं प्रत्येकाला स्टेज मिळालं। आपण ट्रेनमध्ये, प्रत्येक ट्रेनमध्ये माईक, स्पीकर, ढोल, जेवण, नाश्ता सगळ्या सुविधा केल्या की साहित्यिकांची कुठलीही जेवणासाठी किंवा स्वच्छता एक मेन विषय असतो ट्रेनमध्ये, स्वच्छतेची तारंबळ आपण ते सगळ्याचं नियोजन केलं होतं। आणि इतक्या उत्साहात इथपर्यंत आलेत की जेवढे मला आत्ता सकाळी भेटले, सर संमेलन फार छान झालं। तर ह्या संमेलनासाठी पूर्व संमेलन मला वाटतं तो एक चांगला अनुभव होता। या भविष्य काळामध्ये आता आपल्याला एक लेखक म्हणून, साहित्यिक म्हणून युवा वर्गाकडे कसा संदेश पोचवावा लागेल आणि आता तुम्हाला तुमचं येणाऱ्या काळामध्ये कोणतं लेखन प्रसिद्ध होणार आहे याबद्दल थोडक्यात? युवा लेखकांना मला एकच कळतं की मराठी साहित्य महामंडळ या संस्थेच्या साठी युवा साहित्यिक जरा उदासीनच असतो की एक तर त्याला कळत नाही की साहित्य महामंडळ असतं किंवा दरवर्षी संमेलन भरते आणि तो उदासीनतेमध्ये सोशल मीडियावर लिहितो, छोटी पुस्तकं प्रकाशित करतो। तर मला असं वाटतं की हे संमेलनाची सुरुवात आहे की याला सामान्य लोकांचं संमेलन आहे असं म्हणता येईल। मला बरेचसे सामान्य लोक यात इन्व्हॉल्व केल्या गेले, म्हणजे याच्यासाठी सरद संस्थेचं कौतुकच आहे। आणि मी सुद्धा संमेलनात जास्त जात नाही, पण मला बरेचसे चेहरे हे सामान्य नवीन लेखक दिसतात, तर ही एक सकारात्मक बाजू। आणि माझ्या लेखनाचं बोलताल तर एप्रिलमध्ये माझं बळीवर पुस्तक येतं, बळी चक्रवर्ती, म्हणजे इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, ती कादंबरी एप्रिलमध्ये येते।
नक्कीच शुभेच्छा तुम्हाला श्रेष्ठ महाराष्ट्राकडून. खरं तर या दिल्लीमध्ये राजधानीमध्ये अनेक असे जे होतकुरू लेखक साहित्यिक आहेत ते येत आहेत, त्यांची भेट होते. युवा वर्गानं आता साहित्य क्षेत्राकडे थोडं गांभीर्यानं पाहावं असं शरद तांदळे सरांनी आपल्याला सांगितलंय. अभय कुमार देशमुख, श्रेष्ठ महाराष्ट्र, दिल्ली.